फुटलेत आणि त्याचीच पाहणी करता येतं. खरं तर प्रथमदर्शनी तुमच्याच शाळेमध्ये, गावातल्या शाळेमध्ये अशी परिस्थिती बघा आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि झाकण्यात आले उपमुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याने. म्हणजे आता काय बोलावं, ही स्थिती आहे ग्रामीण भागाच्या शाळेत. हे फक्त माझ्या गावाचा प्रश्न नाही आहे, देशात जितकाही ग्रामीण भागाच्या शाळेत त्यांची ही स्थिती आहे. आता तुम्ही बेंचेस पाहिले, 4-5 बेंचेस आहेत. आता इथं फक्त 4-5च मुलं शिकायला येतात का? ते ही अवस्था आहे. परिस्थिती तुम्ही ही पाहिली. उपमुख्यमंत्र्यांचा तुम्ही फोटो पण दाखवता, बॅनर पण दाखवता आणि काचा फुटल्या येतात. ह्याला जबाबदार कोण? हेच असतील, सरकार यांचीच आहे ना. जे उपमुख्यमंत्री आहेत, जे लोक सरकारमध्ये बसले, त्यांचं काम आहे हे सगळं करणं. ते का लक्ष देत नाही याच्याकडं? आता हे बॅनर जसे तुम्ही लावले, या बॅनरच्या जागी तुम्ही काचा नीट केलं पाहिजे होता. स्वतःची बॅनर ते उलटं लावलेलं आहे. आता झाकवण्यासाठी, आता जी दुर्व्यवस्था ती झाकवण्यासाठी. एवढी परिस्थिती ग्रामीण भागातली बिकट आहे की ही तुम्ही बॅनर लावलेले बघता. कारण काही शाळांमध्ये जे आहे ते डवस असलेले आहेत. हो, काही शाळांमध्ये डवस आता बघू ना, इथेही असतील. बघू आता वॉशरूम कुठे? इथं वॉशरूम आपण बघतो की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करो या उपक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. अभिजित दिपके जे आहेत ते त्यांच्या मूळ गावी संतूक पिंपरी या गावामध्ये जे आहे ते आपण बघतोय या ठिकाणी ह्या फुटलेल्या काचा असतील, त्याचबरोबर निघालेले रोल असतील, या सगळ्या गोष्टीची पाहणी जी आहे ते अभिजित दिपके करतायत. स्वतःच्या गावामध्ये त्यांना जे आहे ते शाळेची मोठी दुर्दशा पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये शाळेच्या जे आहेत ते खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. त्याचबरोबर शाळा जी आहे ते पोत्यांनी झाकलेली आहे आणि आपण बघतोय की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करो या उपक्रमाला जे आहे ते प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. आणि अभिजित दिपके हे जे आहेत ते स्वतः त्यांच्या संतूक पिंपरी या गावामध्ये शाळेची पाहणी करतायत आणि शाळेच्या पाहणीमध्ये पहिल्याच शाळेमध्ये जे आहे ते त्यांना शाळेची अत्यंत दुरावस्था पाहायला मिळाली आहे. खरं तर एक बॅनर होता आणि त्या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता आणि त्याच फोटोने जे आहेत ते शाळेचे कुठेतरी पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी जे आहे ते त्यांनी त्याच्यावरती जे आहे ते नाराजी व्यक्त केली. खरं तर ज्या बॅनरवरती फोटो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता त्याला जबाबदार जे आहे ते हे सरकारच असल्याची प्रतिक्रिया ही जी आहे ते अभिजित दिपके यांनी दिली आहे. खरं तर आज जी आहे ते त्यांनी नेमकी सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये जे आहे अशा जिल्हाभरातल्या शाळांना जे आहे ते भेटी देणार आहेत आणि भेटीनंतर अभिजित दिपके जे आहेत ते आता काय आव्हान करणार आहेत राज्यातील आणि देशातील सर्व सरपंच आणि शालेय सरपंचला हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.